हाय हॅलो मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग मैत्रिणी. ही आहे ना माझी गुड मॉर्निंग. गावाकडची आहे. मी आलेली आहे काल गावी उन्हाळ्याच्या सुट्टीला आलेल्या खूप दिवस झालं थोडं लेट झालं यायला. इथं पाहता सकाळी उठले आणि भाऊजाईच्या हातच्या मस्त चहा घेते आता मी. आणि नाश्त्याची पण इथं तयारी चाललेली आहे. नाश्त्याला ना आज करणार आहोत इडली सांबर. त्यासाठी डाळ शिजवून ठेवली आणि इडली पण झाली भाऊजाईची. मला उठसर इडली वगैरे झाली. आता इथं मी मुलांना नाही ना तिन्ही चहा केलाय, पण मी माझ्या हाताने देते. पण चला म्हणलं थोडी चालू मदत करू लागते म्हणून तिला ना बसल्या थोडी मदत करीत होते इडली वगैरे करायला. ही पाहता इडली वगैरे झाली आमची करून झाली. आणि खूप गरम होत होतं घरात म्हणून थोडी दारात आले सावलीला बसायला. सकाळी पण खूप ऊन लागतं. हे पा इथं लेकरांचं काय चाललंय. उठले तर चहा दूध पेलेत आणि इथं बसलेत माती खायला दोघं पण. काय माहिती त्यांचा काय खेळतात, पण ते खेळतात. किती वेळ झालं येऊन बसलेत बाहेर. आणि इडली वगैरे करून साईडला ठेवलं. सगळे इडली खाणारे नव्हते, कुणाला चपात्या खायच्या होत्या म्हणून चपात्या करून ठेवल्या. आणि चालू काय केलं आम्ही, सावली होती म्हणून लगेच कपडे ते पण धुवून घेतले. आणि कपडे ते धुतल्याच्या नंतर आम्ही नाश्ता करणार होतो. सकाळी खूप गावाकडचे कामं पटपट आवरते पाहिजे इथं ना बसलेले नाश्ता करायला. चटणी वगैरे केली नाश्ता करून. आता इथं मी आलेली परत सावलीला आराम करायला. इथं ना छान जांभळीच्या झाडाची सावली आहे. सावली खाली मस्त चटई टाकून बाजेवरती आराम करते. आणि एक अर्थ पिकलेलं जांभूळ पण पडतंय तिथं खायला बाजेवर, तेच घेऊन खाते. आणि पोरं पण काढते तर काठीने वगैरे बसल्या खात बसले. चला मैत्रिणी, भेटू परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.